नमस्कार, मी नरसिंग भुरे, संपादक आरोग्य दूत न्यूज. आज पाचोऱ्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि समाधान देणारी बातमी आपण घेऊन आलो आहोत. कारण जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा भीती पसरते, पण जेव्हा गुन्हा उघडकीस येतो, आरोपी ताब्यात घेतले जातात आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत होतो, तेव्हा नागरिकांचा विश्वास अधिक मजबूत होतो. ही कामगिरी आहे आपल्या पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या गुन्हे शोध पथकाची. दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पाचोरा बसस्थानक येथे एक धक्कादायक प्रकार घडला. वडगाव खुर्द येथील 70 वर्षीय शेतकरी श्रावण ताराचंद पाटील हे बसमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 13,400 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. वयोवृद्ध शेतकरी, दिवसभराची मेहनत आणि एका क्षणात कष्टाचे पैसे गायब. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 511/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पण इथून पुढे सुरू झाला पोलिसांचा खरा तपास. 23 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पाचोरा बसस्थानकात परिसरात 3 महिला संशयास्पद हालचाली करत आहेत आणि पिक पॉकेटिंग करत आहेत. तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. संशयित महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. चौकशीत 3 महिलांना गुन्ह्याची कबुली दिली. पंचासमक्ष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता एकूण 32,400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये पहिल्या आरोपीकडून 13,500 रुपये, दुसऱ्या आरोपीकडून 6,600 रुपये आणि तिसऱ्या आरोपीकडून 12,300 रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. म्हणजे फक्त गुन्ह्यापुरता नाही तर आणखीही संशयित चोरीच्या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी तसेच महिला पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या टीमवर्कमुळे हा गुन्हा उघडकीस आला. पत्रकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. जे चूक आहे ते दाखवायचं आणि जे चांगलं काम आहे तेही ठामपणे समाजासमोर मांडायचं. आज पाचोरा पोलीस ठाणे यांनी दाखवून दिलं आहे की सतर्कता, गुप्त माहिती आणि तत्पुरता कारवाई यामुळे गुन्हेगार कितीही चतुर असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. पण नागरिकांनीही एक विनंती आहे, बसस्थानकात, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी येथे जाताना आपल्या खिशातील पैसे, मोबाईल, दागिने यांची विशेष काळजी घ्या. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. कारण पोलिसांची जबाबदारी आहे सुरक्षा, पण सतर्क नागरिक हीच सर्वात मोठी ताकद आहे. ही होती पाचोऱ्यातील एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज साठी सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता करत राहू. धन्यवाद.